वसंत व्याख्यानमालेच्या 150व्या वर्षाच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले डॉक्टर दीपक टिळकजी, रोहित टिळकजी, गीतालीताई टिळकजी, उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि मातांनो, खऱ्या अर्थाने हा विचार, हा कार्यक्रम, अशी रचना, अशी योजना हाच मुळी अभिमानास्पद विषय आहे की एखादी संस्था, वक्तृत्वोत्तेजक आणि मंचावर बसलेली मंडळी किंवा त्याआधी गोविंद महादेव रानडेजींनी सुरू केलेली एक व्याख्यानमाला 150 वर्ष पूर्ण करते. मला स्वतःला असं वाटतं की या व्याख्यानमालेमध्ये ज्यांनी आजपर्यंत येऊन या ठिकाणी स्वतःचे विचार, मी तर म्हणेन महाराष्ट्राला दिले, त्या व्यासपीठावर माझ्यासारख्या राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला व्याख्याता म्हणून बोलवणं हे निमंत्रणच मुळे मला पुरस्कारासारखंच वाटतं. आणि म्हणून तुम्ही मला पुरस्कार द्याल तेव्हा द्याल, पण आम्ही पुरस्कार मानून घेतलेला आहे. पण कल्पना करा, ज्याचा उल्लेख तुम्ही केला टिळक साहेब, की संवादाचं माध्यम कमी होतं, रेडिओ नाही, टी व्ही नाही, ब्रेकिंग न्यूज नाही, सोशल मीडिया नाही, अलर्ट नाही, आणि त्यावेळेला असा एक संवादाचा उपक्रम, तोही लोकहितार्थ करायचा, आणि त्यासाठी देशभरातील, राज्यभरातील प्रमुख लोकांना एकत्रित आणायचं, ही कल्पना सुचली कशी असेल, आणि मग ती प्रत्यक्षात जमिनीवर उतरवताना त्याचा मिळालेला पूर्णपणे योग्य त्या ठिकाणी आपण वैचारिक मोबदला म्हणू, हा महाराष्ट्राने अनुभवला आहे. मला या ठिकाणी याचा आवर्जून उल्लेख करायचा आहे. आजकाल माझा युनेस्कोशी संबंध वाढलेला आहे, आणि मग जगभरातल्या अशा सगळ्या गोष्टींचा युनेस्कोमध्ये बसलेली जी मंडळी आहेत ती विचार करतात. विषयांतर होणार नाही, पण आवश्यकता वाटते म्हणून सांगतोय. जसं काल जागतिक नृत्य दिन म्हणून युनेस्कोने घोषित केला, जगभर तो मानला गेला, चांगली गोष्ट आहे. नोवेर नावाच्या एका बॅले डान्सरने 1727ला ज्या वेळेला बॅले जगासमोर त्या धाटणीने आणला, त्याचा जन्मदिवस म्हणून नृत्य आविष्काराच्या बाबतीमध्ये जगातला जागतिक नृत्य दिन युनेस्कोने त्या ठिकाणी काल म्हणजे घोषित आधीच केला, काल आपण तो साजरा केला. आणि मग मी विचार करत होतो, अरे 1727 म्हणजे 2.5 वर्ष, 300 वर्ष. नोवेर यांनी केलेला बॅलेचा परफॉर्मन्स, यावर टीका बिलकुल नाही, खूप अप्रिसिएशन. पण मग नृत्याचा आविष्कार, नृत्याची गरज, नृत्याला लोकसंग्रह, नृत्याला राजाश्रय, नृत्यातून मनोरंजन, नृत्यातून त्या ठिकाणी एक व्यवस्था उभी करणं, नृत्यातून शारीरिक त्या ठिकाणी मिळणारे उपाय, या सगळ्याचा फुलोरा कोणी बांधला हे आमच्या युनेस्कोला माहिती तरी आहे का? मी आता राजा केळकर यांच्या संग्रहालयातून आलो, तिथेच एक मूर्ती आपण बघितली की ती जवळजवळ 1600 दशकातली आणि नृत्य आविष्कारात असलेली मूर्ती आहे. याचा अर्थ नृत्याचा आविष्कार आणि त्याचं सार्वजनिककरण हे त्याच्यापेक्षा 100 वर्ष जुनं आहे. मोहनजोदडो तर सांगतं 5000 वर्ष जुनं आहे, कारण तिथे त्या मूर्त्या सापडल्या आहेत. आणि मग आपली संस्कृती असं मानतं, कारण संस्कृतीवर मी येणार आहे, की भगवान शंकराने पृथ्वीच्या भोवतीच्या निर्माण झालेल्या ऊर्जेच्या वलयाला आणि त्यातून निर्माण झालेल्या धोक्याला
आणि सृष्टी विनाश होईल वाटणाऱ्या गोष्टीला देवदेवतांच्या विनंतीवर गिळंकृत आत्मसात केलं. ते चैतन्य, ती ऊर्जा, ती शक्ती ज्यावेळेला भगवान शंकराने आत्मसात केली, गिळंकृत केली, तिला वाव कसा द्यायचा, ती शक्ती वाव मागत होती. आणि म्हणून भगवान शंकराने केलेलं तांडव हे पहिलं नृत्य आहे. आणि मग हे युनेस्कोला सांगेल कोण? तसंच मला आज असं वाटतंय दीपकजी की 150 वर्ष जुनी सातत्याने 30 दिवस होणारी विचारांच्या देवाणघेवाणीची, ज्याला तुम्ही प्रबोधन म्हणा, व्याख्यान म्हणा, इंटरॅक्शन म्हणा, हा जगात कदाचित पहिला कोणी सुरू केला असेल तो आपल्या या संस्थेने सुरू केला आहे. हे युनेस्कोपर्यंत पोहोचवणं ही पहिली माझी जबाबदारी मानून या व्याख्यानाला मी सुरुवात करतो. मित्रांनो, या जो विषय मला त्या ठिकाणी दिला तो महाराष्ट्राचं सांस्कृतिक धोरण म्हटलं तर कागदाचा पेपर आहे, म्हटलं तर शासनाचं धोरण आहे, म्हटलं तर निर्णय आहे. आणि तो त्याच्यावर वसंत व्याख्यान मालेत बोलताना मला दडपण आहे, कारण समोर बसलेली सगळी मंडळी सुद्धा यात विचार करणारी, विचारवंत असलेली, विचाराला प्रेरणा देणारी लोक आहेत. माझं वाक्य अन्यथा पुढचं घेऊ नका, पण महाराष्ट्राच्या विधानसभेत हे मांडणं मला तुलनेने सोपं आहे. आणि म्हणून या विषयावर ज्या वेळेला मी विवेचन करणार आहे त्यावेळेला मी 5 भागामध्ये त्याचं विभाजन करतो. मुळात संस्कृती म्हणजे काय हा पहिला भाग. संस्कृती शोधायची कशात दुसरा भाग. सांस्कृतिक धोरण ठरवताना कशा कशाचा भाग असू शकतो हा तिसरा भाग. आणि या महाराष्ट्राच्या सरकारच्या सांस्कृतिक धोरणाचं सूत्र काय हा चौथा भाग. आणि मग 5वा आणि अंतिम भाग म्हणजे सांस्कृतिक धोरणाचे ठळक कार्यक्रम काय. आणि या 5 वेगवेगळ्या पद्धतीने याचं विवेचन करावं हे सूत्र माझ्या आजच्या व्याख्यानाचं आहे. खरं तर उद्या 1 मे पासून या देशातला सगळ्यात मोठा एक इव्हेंट या ठिकाणी होतोय जो जागतिक दर्जाचा आहे, ज्याला प्रधानमंत्री मोदीजी उद्या मुंबईत येत आहेत. तो म्हणजे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल समिट. आणि हे बरोबर भारत सरकारने हेरलंय. दाओस म्हटलं की वर्ल्ड इकॉनॉमिक समिट, कान्स फिल्म फेस्टिवल म्हटलं की जगातल्या चित्रपटांचा बाजार, हे वार्षिक कार्यक्रम झालेले आहेत. जगभरातील लोक कॅलेंडर 4-4, 5-5 वर्षाचं अगोदर ठरवतात. त्या देशाला त्याचा टुरिझमचा फायदा होतो. आणि मग व्याख्यानमालेचा त्याचा संबंध काय मी तर मांडतोय की आज यूट्यूबवर 30% क्रिएटिव्हिटी भारताची, 40% आयबॉल जगाचे भारताचे, स्टोरी टेलिंगमध्ये भारत सगळ्यात जुना, क्रिएटिव्हिटीमध्ये भारतात जुगाडपासून विज्ञानापर्यंत नेहमीच पुढे. तसं प्रबोधन आणि व्याख्यानात सुद्धा आहे. या सेक्टरला, या विभागाला, या संपूर्ण वर्टिकलला पहिल्यांदा हेरलं भारत सरकारने. आणि ज्याची ज्याची क्रिएटिव्हिटी आहे, सृजनशीलता आहे, त्या सगळ्या जगातल्या लोकांना हा वार्षिक उपक्रम म्हणून वेव्स. आणि याचा उल्लेख मी जरूर उद्या माननीय मोदीजींना भेटल्यावर शक्य असेल तर करीन की 150 वर्षी परंपरा भारतात या ठिकाणी तुमचा जिथे सन्मान झाला त्या ठिकाणी होते, याचाही आपण सगळ्यांनी सन्मानाने उल्लेख केला पाहिजे. आणि म्हणून या 5 वेगवेगळ्या पद्धतीने हा जेव्हा विषय आपण मांडतो तेव्हा मांडायची भूमिका घेतली त्यावेळेला संस्कृती म्हणजे काय. संस्कृती म्हणजे समृद्धीने जगण्याची पद्धत, संस्कृती म्हणजे मानव विकास,
संस्कृती म्हणजे मनुष्याच्या उत्क्रांतीचा सरळ निघालेला धडा, सरळ निघालेला प्रवास. आणि मग संस्कृतीमध्ये काय? एका शाण्याने सांगितलं, ज्यात विकृती नाही ती संस्कृती. मग ज्यात विकृती नाही अशा सगळ्या गोष्टी संस्कृतीचा भाग आहेत का? संस्कृती म्हणजे अष्टांग, की ज्यामध्ये लेखन, वाचन, नाट्य, कृती, कला, संस्कृती, पण असं ज्याचं स्क्रिप्टिंग झालेलं नाही अशी लोककला, आदिवासी कला ही सुद्धा संस्कृती आहे. मग ती परिपूर्ण संस्कृतीची व्याख्या होऊ शकते का? आपण रोजबोलीमध्ये बघतोय की कृषी संस्कृती आहे. मग ही कुठल्या व्यवसायाशी जोडलेली गोष्ट म्हणजे संस्कृती आहे का? सहज बोलताना आपण म्हणतो की माझ्या संस्कृतीत हे बसत नाही, माझी ही संस्कृती नाही. मग ही व्यक्ती केंद्रित आहे का की गुणाग्राहकतेशी संबंधित फक्त आहे? काहींनी संस्कृतीचा संबंध आणि त्याचा उगम धर्माशी जोडलेला आहे. संस्कृती म्हणजे सणांशी जोडलेला उत्सव अशी मान्यता, त्यावर चर्चा, लोकमान्यता आहे. सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडणारी आम्ही मंडळी आहोत. याचा अर्थ संस्कृती कुठल्या इझमशी, विचारधाराशीच केवळ जोडलेली आहे. इतकी ती मर्यादित आहे का? सहज आपण म्हणतो की सुसंस्कृतपणा दाखव. मग ती फक्त गुणांशी जोडलेली एखादी गोष्ट, वर्तणूक इतक्यापर्यंतचा विचार आहे का? मग संस्कृती देशाची, राज्याची, व्यक्तीची ही परिस्थितीनुसार भौगोलिकरित्या बदलते का? कारण या रूढी परंपरेमध्ये आपण या सगळ्या गोष्टी बोलत असतो. आणि मग संस्कृती म्हणजे काय हे शोधताना या वेगवेगळ्या विषयात संस्कृती म्हणजे मानवी मनाच्या विकासाच्या आणि मानवी देहाच्या उत्क्रांतीचा भाग या सगळ्यात आहेत असं लघुत्तम साधारण विभाजक, महत्तम साधारण विभाजक काढून जी निर्माण होते ती संस्कृती आहे का? संस्कृती अशी एक गोष्ट आहे की जी शोधावी तर सापडणार नाही, खोलात गेलात तर काय लागेल हातात सांगता येणार नाही. पण एक नक्की आहे की पुराव्याविना सिद्ध आहे, लेखी नसेल तरी मनुष्याच्या मानवी जीवनाचा सामूहिक मनाची समज ज्यामध्ये अतिस्पष्ट आहे ती संस्कृती आहे. मग ही संस्कृती शोधायची कशाचा दुसरा टप्पा आहे. असं मानलं जातं की आदम आणि ईव या जमान्यापासून मनुष्य सृष्टी, ही सृष्टीची परमेश्वराने निर्मिती केली. या सृष्टीचा दोहन आणि रक्षक म्हणून मनुष्य परमेश्वराने निर्माण केला. पण रानटी स्वरूपात असलेल्या मनुष्याने केवळ भूक आणि गरजा याच्यावरचं जगणं सुरू केलं आणि पृथ्वीवर अशांतता निर्माण होईल म्हणून मग परमेश्वराने पुढची गोष्ट केली ती म्हणजे ऋषींना पाठवलं. या ऋषींनी ऋषिकुल निर्माण केले. तिथे पहिला श्री गणेशा शिकवला. ऋषिकुलात मानव अभ्यास, अभ्यांग सगळ्या गोष्टी करायला लागला. जिथे पहिलं तुमचा माझा पूर्वज शिकला ते आपलं कुल झालं. आणि मग तेही वर्षानुवर्ष ऋषिकुलात राहणं अशक्य वाटल्यावर पुन्हा एकदा मनुष्याच्या सुसंस्कृतपणाचा आणि जगण्याची पद्धत त्याला शिकवण्यासाठी परमेश्वराने उपास्य देवतांची निर्मिती केली. त्या उपास्य देवतांचा यम, नियम, उपास, तपास या सगळ्या गोष्टी सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने करण्यामध्ये मनुष्याला अडचणी निर्माण व्हायला लागल्या. करता येऊ नये ही परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हणून मग शक्तिपीठांची व्यवस्था निर्माण झाली.
की जिकडे लय अवस्थेचा पूर्ण संचय आहे, जशी एखादी बँक असावी, कमी पडलं की बँकेत घ्यायला जावं, तसं माझ्या जीवनामध्ये सुख शांती समाधानाची कमतरता वाटायला लागल्यावर शक्तिपीठात जाऊन नतमस्तक करावं, अशी कुलस्वामींची व्यवस्था. आणि मग तेव्हाच आपल्या लक्षात येतं की कुठेतरी काटा टोचल्यावर आई, ते माझ्या आईला नाही, त्या कुलस्वामिनीला मी म्हणतो. ही व्यवस्था निर्माण झाली. संस्कृती तिकडे शोधायची का? ती शक्तिपीठ नरबळी अन्यबळी या सगळ्या व्यवस्थात कलुषित निर्माण व्हायला लागली, म्हणून शाक्ल पंथाची व्यवस्था सुरू झाली. मग शाक्ल पंथाचा सुद्धा दुरुपयोग व्हायला लागला आणि मग जारण मारण मंत्रतंत्र यातून माझ्या सुखापेक्षा दुसऱ्याला दुःख दिलं पाहिजे या दिशेने मनुष्याचा प्रवास सुरू झाल्यावर असं मानतात की नाथपंथ सुरू झाला, ज्यांनी या शक्तिपीठाची पूर्ण शक्ती पुनर्जीवित केली आणि पुन्हा कुंडलिनी जागृत देह विकास यातना देशभ्रमणातना या देशासमोर राज्यासमोर काही गोष्टी आणल्या. कुंडलिनी जागृतीचा विषय मला कठीण वाटायला लागला. मग मनुष्याचा प्रवास त्याही दिशेने पुढे गेल्यावर सर्व समाजासाठी बहुजनांसाठी भक्ती मार्गाची सुरुवात त्याच पंथातल्या ज्ञानेश्वर माऊलीने केली. आणि मग ती ज्ञानेश्वरी, तो भक्ती मार्ग महाराष्ट्रामध्ये नामदेव, एकनाथ, संत परंपरा, विभूती या सगळ्या मार्गाने प्रवास करत गेला. मग या सगळ्यामध्ये गुण सत्कर्मे सामंजस्य चांगले जमत गेले, ते करत गेले. गुणप्रागता, निसर्गप्रेम, सण सोहळे, लेखन या भक्ती मार्गामध्ये संस्कृती शोधायची का? आम्ही विचार तसा केला. हा भक्ती मार्ग जसा महाराष्ट्राला या व्यवस्थेतून झालेल्या प्रवासात मिळत गेला, तसंच महाराष्ट्र हा प्राचीन, पराक्रमी, वैभव संपन्न आणि जगासमोर पराक्रमाचा इतिहास मांडणारा महाराष्ट्र आहे. म्हणून भक्ती मार्गाबरोबर शक्ती मार्गाची सुद्धा व्यवस्था आमच्याकडे प्राचीन आहे. राजे रजवाडे, राजव्यवस्था, राजाश्रय, यादवकालीन, शिवकालीन, पुराणकालीन आणि मग त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी आई जिजाऊंच्या आशीर्वादाने निर्माण केलेली देशभरातली आमची व्यवस्था. त्या व्यवस्थेत 18 पगड जाती आहेत, 12 बलुतेदार आहेत, सण आहेत, सोहळे आहेत, तिथे वाद्य आहेत, तिथे शस्त्र आहे, तंत्र आहे, मंत्र आहे, जय आहे, विजय आहे. या सगळ्यातना उभी केलेली गोष्ट, ज्याचा एका गीतामध्ये अतिशय उत्तम उल्लेख केलाय. ते गीत असं सांगतं, शिव तो जागे किंतु देश का शक्ति जागरण शेष है. शिव तो जागे किंतु देश का शक्ति जागरण शेष है. देव जुटे यज्ञों में लेकिन असुर निवारण शेष है. मग या असुरांचा निवारण करणाऱ्या ही आमची जी दैविक आशीर्वादाने आर्यांपासून राजपरंपरा निर्माण करणाऱ्या अगदी काल शूर मराठा सरदार रघुजी भोसले महाराजांची तलवार सुद्धा आपण परत राज्याला मिळवली. इथपर्यंतच्या शक्ती मार्गात सुद्धा आम्ही संस्कृती शोधतोय. आणि त्यामुळे संस्कृती काय, संस्कृती कुठे शोधायची, ज्याचा विचार करून आम्ही पुढे गेलो, तो भक्ती मार्गाबरोबर शक्ती मार्ग सुद्धा आहे. तिसरा मार्ग त्याचा एक भागच आहे आणि तो आहे मुक्ती मार्ग. आणि मग त्याची विशेषता महाराष्ट्राने जगाला दाखवली आहे. खरं तर एक लेख मी वाचला ज्यामध्ये
महाराष्ट्र आणि बंगाल या दोन्ही राज्याने या भागात या विषयावर भक्ती मार्गावर केलेला प्रवास हाच एक व्याख्यानाचा वेगळा विषय होऊ शकतो. आणि मग या व्यक्ती मुक्ती मार्गामध्ये मनुष्याचा जन्मच का झाला? आत्मा अमर आहे, दैहिक माध्यम आहे. मग त्या जन्मामध्ये जन्म कर्म ऋणानुबंध आहेत की जन्म ऋणानुबंध आहेत? आत्मा ते सूक्ष्म स्वरूपामध्ये गत जन्म कर्माचा भाग म्हणून जन्मजन्मांतरातला सूक्ष्म भाग देहत्याग झाल्यानंतर सुद्धा पुनर्जन्माला घेऊन आलाय. आणि मग काया वाचा मन या माध्यमातून कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिये विकसित होताना चैतन्यरूपी आत्मा दैहिक माध्यमाला हे सांगतोय, आपलं अस्तित्व दाखवून देतोय, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. ज्याला ते समजतंय तो त्या मार्गाने जातोय, ज्याला ते समजत नाही त्याला ती कृपा व्हावी अपेक्षा असते, ज्याला ती कृपा होत नाही तो नास्तिक असला तरी लोककल्याणाचा मार्ग घेतोय. माझी मी संस्कृती तिथेही बघतोय. आणि म्हणून संस्कृती मी शक्ती भक्ती आणि मुक्ती मार्गात बघतो. त्या संस्कृतीचा भाग ज्यावेळेला आपण शोधतो त्यावेळेला सांस्कृतिक धोरण ठरवताना या सगळ्या गोष्टींचा विचार आपण त्या ठिकाणी करतो. आणि मला या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करायचा आहे. 19 सप्टेंबर 1905 चा लोकमान्य टिळकांचा अग्रलेख देह आणि आत्मा या नावाचा हा याच प्रवासाचं वर्णन अतिशय उपनिषदांपासून ऋषींच्या मतांपर्यंत या सगळ्याचा भाग म्हणून करतोय. आणि मग आपल्याला तिसऱ्या टप्प्याकडे जावं लागेल, ते म्हणजे कशाचा भाग याचा विचार करून आजच्या महाराष्ट्र सांस्कृतिक धोरणाचा बनलेला आहे. मग आत्मा चैतन्य स्वरूप मानलं, मनुष्य जीवनाची उत्क्रांती मांडली, भक्तीचा मार्ग चोखाळला, शक्तीचा मार्ग मिळाला, तर मग देवाचं अस्तित्व मान्य केलं. आणि मग संबळ, तुणतुणा, वारकरी, वारी, एकतारी, प्रबोधन, लेखन, नृत्य, नाट्य, ग्रामदेवता, जत्रा, कुलदेवता, कुलस्वामिनी, त्याच्यावरची बडबड गीतं, लोकगीतं, लोकवाद्य, ही सगळी आपण त्याचा भाग मानतो. आणि त्याचे आविष्कार, पालखी, दिंड्या, विचारधारा या सगळ्या स्वरूपामध्ये अगदी जय भवानी जय शिवाजी पर्यंत त्याचा प्रवास. आणि पुढे आधुनिक भारतामध्ये ज्यांनी संविधान निर्माण केलं त्या परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मांडताना जलसा सुद्धा या सांस्कृतिक धोरणाचे भाग होतात. आणि मग आपल्याला लक्षात येतं की आदिवासी असतील, विचारवंत असतील, लोककलावंत असतील, मनोरंजनकार असतील, या सगळ्यातनाही महाराष्ट्रात 300 पेक्षा जास्त प्रयोगात्मक लोककला त्याचा भाग बनते. आणि मग याच्यामध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाला आपण त्याचा भाग म्हणून कामाला लागतो. या धोरणात एकूण 172 तरतुदी आहेत. आणि त्या आधारावर 2010ला पहिलं धोरण बनलं आणि आत्ता 2024ला आताचं महाराष्ट्राचं सांस्कृतिक धोरण आपण बनवलं. मग पुढचा टप्पा जो तो आहे की या नवीन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचं सूत्र काय. तर आताच्या मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात माझ्या सहित मंत्रिमंडळ आणि त्या अंतर्गत केलेली सांस्कृतिक धोरण बनवणारी समिती आणि त्याच्या अंमलबजावणीची समिती सुद्धा, या सगळ्यांनी बनवून जे सूत्र स्वीकारलं ते म्हणजे संवाद, सहभाग,
संवर्धन, संपर्क, सन्मान आणि सहज आनंद. संवाद हा लोकशाही प्रक्रियेतला भाग. सहभाग सगळ्यांना घेऊन बनवलेलं धोरण. याचंच घ्यावं, याचं इतकंच घ्यावं असं नाही. जे समाज मनाला पटतंय ते जाणवतं नाडीच्या ठोकेसारखं. त्यासाठी ब्लड प्रेशरचं मशीन लावावं लागत नाही. ते सर्व काही. संवर्धन तोच शक्ती मार्गापासून देवऋषितुल्य मार्गापर्यंत असलेल्या सर्व गोष्टींचा. संपर्क का आवश्यक? कारण हे स्टॅटिक नाही आहे, ते वाहणार आहे. त्यामुळे उद्याही एक जे नाविन्याने येईल ते सुद्धा या धोरणाचा भाग बनेल. म्हणून संपर्क सूत्र, सन्मान सूत्र. कारण जे जे गुणग्राहकतेचं आहे ते अरबी फारशीतनं आलं तरी मराठी भाषेचा आक्रमक पुरस्कर्ता मी असलो तरी मराठी भाषाला वेगवेगळ्या ज्या गोष्टी फारसी उर्दूनेही दिल्या असतील तर त्याही सांस्कृतिक धोरण म्हणून नाही, पण सहजतेने जे लोकांना समजतं त्यासाठी. आणि सहज आनंद ही मानवाची मनस्थिती आहे. या सूत्रावर बनलेलं हे सांस्कृतिक धोरण आहे. आणि मग शेवटच्या टप्प्याकडे आपण येतो. या सांस्कृतिक धोरणाचे ठळक कार्यक्रम काय आहेत. तसं हे डॉक्युमेंट पूर्ण मोठं आहे, पण मी जसं म्हटलं महाराष्ट्राच्या विधानसभेत मला ते बोलणं सोपं आहे, पण जाणकारांसमोर मांडताना ते जाणकार असले तरी महत्त्वाचं वाटावं तेच मुद्दे मी फक्त मांडतोय. मराठी भाषेचा गौरववर प्रसार महत्त्वाचा कार्यक्रम. सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य कृत्य झालं. अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळाला, त्याचं जागतिकीकरण कृत्य झालं. त्या ठिकाणी 25 वर्षाचा दीर्घकालीन मास्टर प्लॅन आणि ज्याच्याबरोबर तंत्रज्ञानाची जोड देऊन सुद्धा मराठी भाषा, मराठी संस्कृती, गौरव आणि प्रसार याचं जागतिकीकरण करावं. सांस्कृतिक धोरणाचा ठळक कार्यक्रम. गडकिल्ले आणि वारसा शाळाचे संवर्धन दुसरा ठळक कार्यक्रम. आता आपल्याला माहिती आहे की 12 गडकिल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा हे त्याला टॅग लावावा म्हणून गेली वर्षभर आपण प्रयत्न करतोय. आणि जो शोध प्रबंध आपण वर्ल्ड युनेस्कोला दिला तो म्हणजे मराठा मिलिटरी लँडस्केप. मग आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले काही त्या पूर्वीचे यादवकालीन आहेत, त्यांना नव्याने केलेलं आहे. लहानपणी आम्ही गीत म्हणायचो, पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आत कसा शिरला. सिंधुदुर्गात किल्ला बांधला आहे, सिंधुदुर्ग किल्ला बघितला पाहिजे. आणि मग तंत्रज्ञान विज्ञानाच्या माध्यमातून या गडकिल्ल्यांचं संवर्धन, जतन, प्रचार, प्रसार, माहिती या आधारावर बनवलेलं धोरण. त्यात गाईड, सुरक्षा या सगळ्या व्यवस्था, वारसा जतनातून स्वाभिमान निर्माण करणं ठळक कार्यक्रमाचा दुसरा भाग आहे. तिसरा ठळक कार्यक्रमाचा भाग आहे लोककला आणि आदिवासी कलांचं जतन. माझा महाराष्ट्रातला शेतकरी त्याच्या अंग मेहनतीतून केलेल्या कामातून विश्रांती शोधताना पोटासाठी कांदा आणि भाकर नक्की बघतो, पण डोक्यावर असलेल्या सूर्यातून निघणाऱ्या उष्णतेच्या गरम ज्या धारा घामाच्या आहेत त्याच्यावर उतारा म्हणून हातात असलेल्या किंवा बैलाच्या गळ्यात असलेल्या त्या वाद्यातून सुद्धा संगीत निर्मिती करतो. आणि म्हणून अशा लोककला 25-25 किलोमीटरवर बदलत जातात. त्या तिचं विशेषत्व दाखवतात, गुणविशेष त्याचं प्रदर्शित करतात, त्यातनं लोकसाहित्याची निर्मिती करतात. त्यातच संत परंपरा ज्याचा उल्लेख भक्तिमार्ग म्हणून मी आधी केला, त्या विविध त्या 18 पगड जातीतील अवतारी पुरुष
त्यातनं सुद्धा लोकांसाठीचा अनुनय निर्मितीचं काम करतात. ही अशी सगळी लोककला जपणारी संशोधन केंद्र, लोककलावंत, त्याला अनुदान, त्याचं संशोधन, या संस्कृतीच्या विविधतेतून उभं केलेलं सांस्कृतिक धोरण. चौथा ठळक कार्यक्रम म्हणजे चित्रकला, संगीत, नाट्यकला, नृत्याचा आविष्कार, परफॉर्मिंग आर्ट. माझ्या मनात निर्माण होणाऱ्या प्रत्येक भावनेला या चौकटीमध्ये मी सहज ठेवतो आणि त्याचा आविष्कार निर्माण करतो. जरा थोडं आपण खाजवलं तर लक्षात येईल की अशा बऱ्याच गोष्टी परंपरागत आपल्या घरात चालू आहेत. परंपरागत चालू आहेत. काही घराण्यांनी निर्माण केलेल्या स्वतःचे एम्ब्लेम्स, काही व्यक्तींनी निर्माण केलेल्या चित्रकला, काही विशेष निर्माण केलेल्या वारलीसारख्या चित्रकला, संगीत कोश लिहिला गेला, नाट्य संस्कृतीची परंपरा याचा उगम कुठेपासून सुरू झाला. मला टीका करायची नाही, पण शेक्सपियर आधी का आपण आधी? माझी संस्कृती तिथून सुरू होते. नाटक केवळ मंचावर केलं ते नाही, ते त्या ठिकाणी रस्त्यावर सुद्धा लोकनाट्य म्हणून मी निर्माण केलं. तिथपासून चित्रपटापर्यंत या सगळ्याचं बळकटीकरण करणं, त्याचं आर्काइव्ह्ज करणं, त्याला मदत करणं, त्याला अनुदान देणं, त्यातलं चांगलं हेरणं ते जगासमोर आणणं, अगदी कान्सला घेऊन जाणं आणि अतिशय बंद पडलेल्या नाट्यगृह किंवा सिनेमागृहांना पुनर्जीवित करणं, रंगशारदेची सेवा म्हणून या सांस्कृतिक धोरणाचा ठळक कार्यक्रम. हल्लीच ज्याचा निर्णय करून या सांस्कृतिक धोरणाचा भाग म्हणून आम्ही केलं ते म्हणजे नवमाध्यमांना प्रोत्साहन. जसं सांस्कृतिक विभाग माझ्याकडे आहे, माहिती तंत्रज्ञान विभाग सुद्धा आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स यातनं तुम्ही काय क्रिएट करू शकता. मगाशी आमची चर्चा झाली दीपकजी की स्वतः लोकमान्य आपल्याशी बोलतील त्यांच्या आवाजात, असं या पुढच्या वर्षी इथे एक व्याख्यान होऊ शकतं. आणि त्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभाग 100% आर्थिक सहित सगळी मदत करेल. मग त्याचा उपयोग की दुरुपयोग, मग उपयोगिता निवडावी, त्या आधारावर कार्यक्रम, त्या आधारावर योजना, त्या गोष्टी चांगल्या आणणं. डोळे बंद केल्यावर तंत्रज्ञान बंद होणार नाहीये. सजग समाजाला सदुपयोगाचा रस्ता दाखवून त्यातनं त्याच्या उत्क्रांतीचा, समाधानाचा, आनंदाचा, ब्रह्मानंदाचा मार्ग उघडणं हे आवश्यक. आणि म्हणून नवमाध्यमांसाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर सांस्कृतिक व्याप्ती वाढवणे हा ठळक कार्यक्रम. यातला पुढचा 6वा कार्यक्रम ज्याचा उल्लेख मी अगोदरच केला, भक्ती परंपरा, संत परंपरा पुनर्स्थापित, पुनर्जीवित, पुन्हा आनंददायी. यासाठी आध्यात्मिक सांस्कृतिक मूल्यांचं संवर्धन, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचा ठळक कार्यक्रम. आणि मग 7वा आणि महत्वाचा विषय शेवटचा, दीर्घकालीन धोरण योजना. पुढच्या 5 वर्षातला टप्पा काय, 25 वर्षातला टप्पा काय, तंत्रज्ञानामुळे आज मोजता येऊ शकतो. याची बीज आज रोवायची. आणि म्हणून अशा अर्थाने परिपूर्ततेने केलेला विचार हे तुमचं आमचं सांस्कृतिक धोरण. आणि म्हणून ज्याचा मी उल्लेख केला की ज्या 5 विभागामध्ये याची मांडणी करणं मला आवश्यक वाटलं, त्या 5 टप्प्यामधले संस्कृती म्हणजे काय, संस्कृती शोधायची कुठे, सांस्कृतिक धोरणाचा भाग काय, सांस्कृतिक कार्यक्रम काय आणि सांस्कृतिक धोरणातले ठळक कार्यक्रम काय, अशा टप्प्यात मांडण्याचा मी हा कमी वेळातला
एक पहिला प्रयोग केला तो आपण सगळ्यांनी शांततेने ऐकून घेतलात त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.